झी 24 तास एक पाऊल पुढे। माझी प्रतिक्रिया म्हणाल मी एका शब्दात सांगेन, एका वाक्यात सांगेन की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सरकारने वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे। कसाबला फाशी शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर 4 दिवसांनी दिली आणि ही बाळासाहेबांना सरकारने वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे आणि त्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत। आणि अशा प्रकारच्या कारवाईमध्ये अत्यंत कमालीची गुप्तता पाळावी लागते। कसाब हा कोणी सामान्य गुन्हेगार नव्हता। त्याने हिंदुस्थानवर केलेला हल्ला अत्यंत घृणास्पद निर्घृण होता। 22 पोलीस अधिकारी शहीद झाले, 200च्या वर निरपराध नागरिक मारले गेले आणि हे पाकिस्तानचं कारस्थान होता, पाकिस्तानने केलेला हल्ला होता। आणि कसाबच्या फाशीनंतर इथे या देशामध्ये आणि सीमेवरती त्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, दहशतवादी कारवाया होऊ शकतात। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचं खास करून गृह मंत्रालयाचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत गुप्ततेनं ही कारवाई पार करून फक्त कसाबला फाशी दिल्याचीच बातमी बाहेर दिली। अशी गुप्तता अशा कारवाईमध्ये अत्यंत आवश्यक असते आणि सरकार या परीक्षेत पास झालेलं आहे। महाराष्ट्र सरकारने जी भूमिका घेतली कसाबच्या बाबतीत त्याचं अनुकरण आता केंद्र सरकारने केलं पाहिजे, कारण केंद्रामधले गृहमंत्री सुद्धा हे मराठीच आहे, सुशीलकुमार शिंदे। आणि कसाबला सुद्धा फासावर लटकवून महाराष्ट्र सरकारने जे काय केलं, धाडस दाखवलं, त्या धाडसाची पुढली पायरी ही सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत गाठायला पाहिजे। अफजल गुरु हा कसाबच्या आधीपासून फाशीच्या प्रतीक्षेत आहे आणि त्याने सुद्धा संसदेवर हल्ला केला, हे विसरता येणार नाही। त्याच्यामुळे ताबडतोब आता अफजल गुरुला फाशी देऊन देशवासियांच्या भावनांची कदर केली पाहिजे, दखल घेतली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।